या गंगापूर गावामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं हर बूथवर पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या आदेशानुसार आणि राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस आणि प्रदेशाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब तसेच आमच्या कामगार मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विजयभाऊ हरगुडे यांच्या आदेशाने प्रत्येक बूथवर या ठिकाणी आपलं आज महात्मा फुलेंची जयंती साजरी करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला असून आणि त्या ठिकाणी टिफिन पार्टीचं आयोजन, त्यालाच आपल्या गावरान भाषेमध्ये डब्बा पार्टी असं म्हणतात, त्याचंही आयोजन आज आम्ही आमच्या या गंगापूर गावामध्ये स्वतः माझ्या शेतामध्ये या ठिकाणी पार्टीचं आयोजन केलेलं आहे। आता आपल्याला माहिती आहे लोकसभेची निवडणूक अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपलेली असताना या ठिकाणचे काँग्रेस पक्षाचे विरोधी पार्टीचे लोक या ठिकाणी लातूर लोकसभेचे खासदार सुधाकररावजी श्रंगारे साहेब यांनी काय विकास केला या ठिकाणी सतत वल्गना करत असल्यामुळे मला या ठिकाणच्या अमित देशमुख आणि त्यांचे बंधू धीरज देशमुख यांना सांगायचंय, या ठिकाणी काँग्रेस पार्टीनं जे काही आतापर्यंत 65 वर्षामध्ये जे काही केलं नाही ते आमच्या खासदार सुधाकररावजी श्रंगारे साहेबांनी अवघ्या 5 वर्षामध्ये लातूरला करून दाखवलेलं आहे। मला या ठिकाणी सांगायला अत्यंत आनंद वाटतो, गेल्या 5 वर्षामध्ये जर काही काम केलेलं असेल या सुधाकररावजी श्रंगारे साहेबांनी तर पहिलं काम लातूरच्या जनतेची गैरसोय टाळावी या उद्देशाने त्यांनी केलेलं लातूर ते हारंगूळ आपलं पुणे ते हारंगूळ स्टेशन विशेष रेल्वे गाडी सुरू करण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे। लातूरचं रेल्वे स्टेशन वायफाय दर्जाचं व्हावं या उद्देशाने त्यांनी केलेला प्रयत्न आणि वारंवार या ठिकाणी रेल्वे मंत्र्याकडे पाठपुरावा करून देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्याकडे पाठपुरावा करून 30 कोटी रुपये या ठिकाणी मंजूर करून घेतलेले आहेत आणि ते काम आज वायफाय दर्जाचं रेल्वे स्टेशनचं काम प्रगतीपथावर असल्याचं संपूर्ण लातूर लोकसभेतील जनता पाहत आहे। मला या ठिकाणी सांगायला आनंद वाटतो, गेल्या कोरोनासारख्या महाभयंकर आजारामध्ये सुद्धा या ठिकाणचे खासदार आपल्या घरामध्ये न बसता प्रत्येक हॉस्पिटलमध्ये भेटी देत होते। ऑक्सिजनचे प्लांट उभारणं असेल आणि प्रत्येक रुग्णाला ऑक्सिजनची कमतरता असेल आणि कुणाला रेमडेसिवीरची कमतरता असेल ते पुरवण्याचं काम सुद्धा या लातूरचे कर्तव्यदक्ष खासदार सुधाकररावजी श्रंगारे साहेबांच्या माध्यमातून झालेला आहे। मला या ठिकाणी लातूरच्या या निष्क्रिय आमदारांना सांगायचंय, आपण कुठल्याही पद्धतीचं या ठिकाणी जनतेसाठी काम न करता स्वतःचे कारखाने चालवण्यासाठी आणि स्वतःचे गुत्तेदार मोठे करण्यासाठी संपूर्ण लातूर जिल्ह्यामध्ये आपण काम केलेलं आहे। आपणाला या खासदारावरती बोलण्याचा नैतिक अधिकार नाही। मला या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्याच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना आवर्जून सांगायचंय, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी विकसित भारत ही जी संकल्पना राबवली त्याच्यामध्ये हर घर नल हर घर जल ही योजना अत्यंत प्रभावीपणे आपल्या लातूरचे लोकप्रिय खासदार सुधाकररावजी श्रंगारे साहेबांनी प्रत्येक घरोघरी जाऊन राबवलेली आहे। मला भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून अभिमान वाटतो आणि अशा खासदाराला परत आम्ही एकदा येणाऱ्या 7 तारखेला कमळाच्या समोरील बटन दाबून प्रचंड मताने कमीत कमी 4 लाखाहून अधिक मताने लोकप्रिय खासदार सुधाकररावजी श्रंगारे साहेबांना निवडून पाठवण्याचा निर्धार केला असून त्यासाठी समस्त भारतीय जनता पार्टी कामाला लागलेली आहे। मला या ठिकाणी आवर्जून सांगायचंय, अमित देशमुख आणि त्यांचे काही बगल बच्चे जे काही अपप्रचार करत आहेत आणि अभद्र शब्दाचा वापर करत आहेत त्यांना एक इशारा द्यायचा आहे, जर आपण अशा खोट्या नाट्य आरोप जर नाही थांबवलात तर आपल्याला जशाच तसं उत्तर दिलं जाईल, हेही आज मी या ठिकाणी आपल्याला नमूद करतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।